नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा आपल्या पक्षात लागलेली गळती थांबवण्यासाठी काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत म्हणून उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकला आपल्या पक्षाचं एक महत्वपूर्ण शिबिर घेतलं. त्यामध्ये बाकी काही गोष्टी झाल्या सोडा, पण त्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे आपले पिताजी आणि पहिले शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे संस्थापक यांचं एक कृत्रिम भाषण ऐकवलं. कृत्रिम म्हणजे का हे मी आधीच्या एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. कृत्रिम म्हणजे काय? एआयच्या मदतीने, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून, या तंत्रज्ञानाचा वापर करून आज बाळासाहेब शिवसैनिकांना काय सांगतायत आणि मग त्यातून आपण परत शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसांच्या भावनांना हात घालू अशी खुडी आशा उद्धव ठाकरे यांना वाटते आहे आणि त्यातून ते सगळं झालेलं आहे. पण एक विचार करता करता डोक्यात असं आलं की जे काही उद्धव ठाकरे आज वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने करू बघतायत, ते तंत्रज्ञान फक्त उद्धव ठाकरे यांनाच उपलब्ध आहे का? आज हातोहाती लोकांच्या स्मार्टफोन आलेले आहेत. त्यातून शेकडोच्या शेकडोने हजारो युट्यूब चॅनेल सुरू झालेत. ज्याच्या हाती स्मार्टफोन आहे, ज्याच्याकडे कॅमेरा आहे, तो किंवा काय तो मोबाईल मधला कॅमेरा आहे, तो त्याला वाटेल ते रेकॉर्ड करतो, चित्रण करतो, त्याचं काटछाट करतो, त्याच्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा वापर करून फेरबदल करतो. ते मेमे वगैरे आपण बघतो ना, की शरीर एकाचं मुंडकं दुसऱ्याचं असं करून भलभल ते अत्यंत विनोदी व्हिडिओज तयार केले जातात. अशा वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एकनाथ शिंदेना ठोकणारं बाळासाहेबांचं भाषण आपण पेश केलं तर लोक आपल्याकडे वळतील किंवा जाणारी गळती थांबेल. ही खुडी अशा जर उद्धव ठाकरे यांनी बाळगली असेल तर त्यांनी पहिलं शुद्धीत आलं पाहिजे. कारण जे तंत्रज्ञान तुम्हाला उपलब्ध आहे, ते तंत्रज्ञान आज जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला उपलब्ध आहे, ज्याला वापरायचं असेल त्याला. मोबाईल पैसे भरू शकतो तो प्रत्येक जण वापरू शकतो. मोबाईल मधला कॅमेरा ज्याला वापरायचा आहे तो वापरू शकतो. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान जे आहे, जे त्यांनी अवगत केलेलं असेल त्यांच्या मदतीने मला पाहिजे तर मी सुद्धा त्याचा वापर करू शकतो. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आपल्या विरोधकांच्या विरुद्ध आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ब्रह्मास्त्र म्हणून वापरणार असतील तर त्यांनी एक गोष्ट विसरू नये, तेच ब्रह्मास्त्र त्यांच्या विरोधकांना सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी सुद्धा एकनाथला किंवा एकनाथ शिंदेना गद्दार म्हटलेलं आहे हे दाखवायला तुम्ही निघालात तर ते बुमरॅंग होऊन एकनाथ शिंदे पण त्याच पद्धतीने उद्धव हा माझा साक्षात मुलगा गद्दार निघाला अशा पद्धतीचं कृत्रिम भाषण तयार करून तुमच्याच अंगावर सोडू शकतात. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आपण एखादा हत्यार वापरतो, आपण एखादी युक्ती वापरतो, ती आपल्या अंगलट येणार नाही याचं तरी भान ठेवलं पाहिजे. पण उद्धव ठाकरेंना भान नावाचा विषयच नाहीये, शुद्ध नाहीये. आपलं मुख्यमंत्री पद जाऊन 3 वर्ष होत आली तरी हा माणूस आपणच महान मुख्यमंत्री आहोत या भ्रमात अजूनही वावरतोय. आणि मग या निमित्ताने आणखीन एक गोष्ट लक्षात येते की जे बाळासाहेबांचे कट्टर शत्रू होते किंवा कट्टर विरोधक होते, शिवसेना संपवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ खतम केला, असे अनेक नेते, बुद्धिजीवी, पत्रकार आज उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाला उभे राहिलेत. याचं कारण त्यांचं जे उद्दिष्ट होतं ते उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवलंय. जे जे कोणी समाजवादी, डावे, शिवसेनेचे कायम विरोधक राहिले,
शिवसेना संपली पाहिजे यासाठी त्यांनी अखंड आटापिटा केला. त्यांचं स्वप्न जर उद्धव ठाकरे पूर्ण करणार असतील तर अशा बाळासाहेबांच्या कट्टर विरोधकांनी उद्धव ठाकरे यांचं समर्थन केलं तर नवल नाही. आणि म्हणून आज जेव्हा निखिल वागळे सारखा एक पत्रकार ठासून सांगतो की उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे समजलेच नाहीत, यापेक्षा दुसरा विनोद असू शकत नाही मित्रांनो. ज्या बाळासाहेबांची प्रत्येक कृती कशी चुकीची आहे हे सांगण्यात निखिल वागळेंनी आपल्या डोक्यावरचे केस गमावले. तो अचानकपणे 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांच्या समर्थनासाठी उभा राहिला. तो निखिल वागळे आज म्हणतो उद्धव ठाकरेंना शिवसेना समजलीच नाही. म्हणजे विनोद आहे. बाळासाहेब जे सांगत होते त्यांच्या मागे हजारो आणि लाखोच्या संख्येने तरुण कार्यकर्ते आणि लाखो करोडो मतदार जमा झाले, त्यांना शिवसेना समजली नाही. पण बाळासाहेब कसे चुकीचे आहेत हे सातत्याने सांगणाऱ्या निखिल वागळेंना मात्र बाळासाहेब ठाकरे समजले होते. याला विनोद म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. पण अर्थात कुणाल कामरा हा जर विनोदवीर असेल तर मग निखिल वागळेला विदूषक होण्याशिवाय पर्याय उरत नाही. काही माकड चेष्टा करायच्या. पण एक गोष्ट खरी आहे, उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत, समजले नाहीत, हे वक्तव्य 100% चुकीचं नाहीये. 100% चुकीचं नाही. बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना चालवत होते, ज्या भूमिकेतून त्यांनी शिवसेनेची स्थापना आणि निर्मिती केली आणि ती वाढवली, ती शिवसेना उद्धव ठाकरेंना कधी कळली नाही. काल परवा त्या नाशिकला मी त्याचं विवेचन वेगळं केलेलं आहे की बूथ प्रमुख अशी जी बांधणी भाजपने केली त्याचं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मला गंमत वाटली म्हणून मी एका वेगळ्या व्हिडिओत त्याचं विवरण केलेलं आहे. बूथ पातळीवरची संघटना बांधणं यातूनच शिवसेना उभी राहिली आणि शिवसेना उदयाला येईपर्यंत गल्ली बोळापर्यंत कार्यकर्त्यांचं मोहोळ आणि कायमस्वरूपी संघटना असं प्रकार नव्हता. काँग्रेस पक्षाची सुद्धा मुंबईच्या कानाकोपऱ्यात कार्यालय नव्हती. मोठमोठे पक्ष, समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, अशा पक्षांची मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये सगळी मिळून तुम्ही 50 वर्षापूर्वी बघाल तर 5 कार्यालय तुम्हाला मिळणार नाहीत. परळच्या दळवी बिल्डिंगमध्ये एक कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय होतं, आणखी कुठेतरी एक त्यांच्या युनियनचं ऑफिस होतं, समाजवादी पक्षाचं कार्यालय भाई जीवनजी लेनमध्ये होतं आणि बेस्ट वर्कर्स युनियनचं ऑफिस वेगळं होतं. हे सगळ्या आपापल्या संघटनांची ऑफिसेस होती. पण वॉर्ड वाईज, विधानसभा वाईज आपापल्या पक्षाचं संघटना आणि अखंड कार्यरत असलेलं कार्यबळ उभी करणारी शिवसेना ही पहिली संघटना होती. आणि जागोजागी शिवसेना शाखा क्रमांक अमुक, शाखा क्रमांक म्हणून म्हणजे महापालिकेच्या वॉर्डचा जो नंबर असायचा तो शिवसेनेचा शाखा नंबर असायचा. ही उद्धव ठाकरेंना माहिती नाही गोष्ट. आणि म्हणून त्यांना भाजपच्या बूथ प्रमुख संघटना बांधणीचं कौतुक वाढलं. अरे ती तुमची कल्पना भाजपने उचलली, अमित शहानी उचलली आणि देशव्यापी पातळीवर नेली. ती कल्पना मूळच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची होती. पण आयुष्यभर दुसऱ्यांचं कर्तृत्व बघून नाक मुरडणं, या पलीकडे उद्धव ठाकरे आयुष्यात काही करू शकलेत का या प्रश्नाचं उत्तर फक्त नकारार्थी आहे. कोणीही काही, तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये, प्रामुख्याने गेल्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांचं वर्तन आणि वक्तव्य बारकाईने बघितलं आणि अभ्यासलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की दिसेल त्याच्या नावाने शंख करायचा, बोट मोडायची, नाकं मुरडायची, यापेक्षा उद्धव ठाकरे काहीही करू शकले नाहीत. तुम्हाला आठवतं लॉकडाऊन चालू होता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि हैराण झालेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना
धीर देण्यासाठी विरोधी नेता असूनही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत होते, तिथल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते, समस्या समजून घेत होते आणि उद्धव ठाकरे घरातून बाहेर पण पडत नव्हते, फेसबुक लाईव्ह करायचे. सिद्धिविनायकाचं ऑनलाईन दर्शन होतं, पंढरपूरचं किंवा साईबाबांचं ऑनलाईन दर्शन होतं, तसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ऑनलाईन दर्शन चालू होतं. आणि तरीही उद्धव ठाकरे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोरोनाचा धोका असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा प्रवीण दरेकर विधान परिषदेतले विरोधी नेते गल्ली बोळात खेडोपाडी फिरत होते, त्यांना नाकं मुरडत होते. तुम्ही तिथपर्यंत जाऊन जे करू शकत नाही ते मी घरी बसून करू शकत होतो, असं वक्तव्य केलं होतं. आणि हे सगळं मी का सांगतोय की आपला मुलगा कसा निघाला याच्यावर जर बाळासाहेबांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बोलायचं ठरवलं किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी किंवा भाजपच्या लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून उद्धव ठाकरे यांच्याविषयी बाळासाहेबांचं मत काय आहे याचं विवरण करायचं ठरवलं तर काय होईल? काय होईल? उद्धव ठाकरे ही एक व्यक्ती किंवा एक नेता असण्यापेक्षा एक प्रवृत्ती आहे. आणि अशी प्रवृत्ती बाळासाहेबांना अजिबात आवडत नव्हती, अजिबात आवडत नव्हती. असं एक बाळासाहेबांचं भाषण ज्यामध्ये बाळासाहेबांनी पु ल देशपांडेंच्या एका कथेमधलं व्यक्तिमत्व तिथे पेश केलेलं. आज बाळासाहेब उद्धव ठाकरे विषयी जे बोलू शकतील आज हयात असते तर तीच गोष्ट बाळासाहेबांनी आपल्या एका जुन्या भाषणामध्ये अशा नकारात्मक नाकर्त्या माणसाचं वर्णन आपल्या भाषणातून केले. जरा बघून घ्या, ही क्लिप बघून घ्या. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये, हे बाळासाहेबांचं ओरिजिनल भाषण आहे, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे नावाच्या प्रवृत्तीवर बाळासाहेब मतप्रदर्शन करतायत. ऐका. पुलंने एकदा सांगितलं ना, एक 80 वर्षाचा म्हातारा, काही करा तुम्ही, हो काही करा, चांगलं करा वाईट करा, पण बाबा पुण्याला आता माहितीये काय, मुंबई ते पुणा 6 पदरी रस्ता होतोय सरळ, काय उपयोग? तुम्हाला कळलं काय आजोबा? काय मुलगा झाला शेजारी, जन्मास आलाय मुलगा, मुलगा मुलगा बऱ्याच वर्षांनी, काय उपयोग? तर काही चांगलं, अहो त्यांनी ना 5 हॉटेल काढले, काय उपयोग? मग एकाने विचारलं, आजोबा तुमचं वय किती? जरा म्हातारा खोलला, काय किती असेल तुला असं वाटतं? असेल एक 50-55च्या दरम्यान. 50-55? 80 आहे, काय उपयोग? कशाचाच ना उपयोग. जन्म झाला तुमचा, काय उपयोग? फुकटची द्यायला भुवीला भार. ही असली नाराजी बरी नाही आयुष्यामध्ये. मी ऐकलं, याला म्हणतात बाळासाहेब. बाळासाहेबांनी वर्णन जे केलेलं आहे ते पु ल देशपांडेंच्या कुठच्या तरी लिखाणात आलेलं आहे, पण वर्णन जसंच्या तसं उद्धव ठाकरेंना लागू पडतं की नाही बघा. काय उपयोग? म्हणजे आपण आयुष्यात काय केलं नाही, पण दुसरे काही करतील तर त्याच्यात खुसपट काढायचं आणि त्याला नाक मोरडायचं. फडतूस, टरबूज हे शब्द सगळे आणले उद्धव ठाकरेंनी, पण उद्धव ठाकरे आपण काय कर्तृत्व गाजवलंय ते कधीतरी सांगू शकलेत? बाळासाहेबांचे ते वक्तव्य बारकाईने समजून घ्या, बारकाईने समजून घ्या. ती जे व्यक्तिमत्व आहे, 80 वर्षाचा एक म्हातारा, त्याला चांगली गोष्ट सांगा, तो त्याचा काय उपयोग आहे असंच बोलणार. त्यामुळे तहबूर राणाला आणला, मग आता दाऊदला आणा, टायगरला आणा. अरे तू काय केलं ते सांग ना. त्यांनी कमीत कमी उशीर झाला, काय झालं, केलं ना, याला केलं, ठीक आहे, ते जाऊन दे, दुसरं काहीतरी करा, पण त्याचं कौतुक करणं नशिबात नाही. बाळासाहेबांचा राग की 6 पदरी रस्ता बनतोय, काय उपयोग? कोण शेजाऱ्याला पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर पुत्ररत्न झालं, मुलगा झाला, काय उपयोग? आणि मग बाळासाहेब सांगतात
की त्या म्हाताऱ्याला सांगितलं तुझं वय किती, तर 51 असेल. आपण तरुण आहोत हे ज्या छाती फुगून येते, तेव्हा समोरचा म्हणतो काय उपयोग. ज्या उद्धव ठाकरे ज्या रोजच्या रोज फडतूस डरकाळ्या फोडतात, कर्तृत्व काही नाही, कर्तृत्वहीन महत्वाकांक्षेने फुगा जो फुगलेला आहे, त्याचं कोणी पाठ थोपडली किंवा गुणगान केलं की लगेच त्या बाळासाहेबांच्या ह्याच्यातला जो म्हातारा आहे 80 वर्षाचा, त्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे असतात का. अजून अजून माझं कौतुक अजून करा. किती, 50, हे 80. आणि मग समोरचा म्हणतो काय उपयोग. तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात, पण केलं काय, केलं काय. काहीही करता आलं नाही तुम्हाला. हा, चुथडा केला. मग त्या काय असेल त्या मेट्रो ट्रेनची कारशेड अडवून ठेवली, याला स्टे दे त्याला स्टे दे, तो काय तो कोस्टल रोड अडवून ठेवला, आणखीन कुठचा तो ट्रान्स हार्बर शिवडी नावाशेवा काय तो उरण रस्ता तो अडवून ठेवला. बाळासाहेब असते तर नेमकं हेच म्हणाले असे, काय मुख्यमंत्री झालास उपयोग काय. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानस नेमकं ते आहे. अरे आता उन्हाळा सुरू झाला, शाळांना सुट्ट्या पडल्या. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचे 2 आमदार विधानसभेत नव्हते, पण उन्हाळ्यात गावी जाण्यासाठी शिवसेनेच्या शाखेवरून एसट्या सुटायच्या. शाखेमध्ये लोकांकडून काय ते प्रवासाचा तिकिटाचे पैसे गोळा केले जायचे आणि अख्खी 50-60 प्रवाशांची बस बुक केली जायची. प्रवासी शाखेवर जमायचे, एसटी डेपोतली बस शाखेत यायची आणि शाखेतून सुटलेली बस थेट त्या गावात पोहोचायची. आपलं सरकार नसताना शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या थेट गावापर्यंत प्रवासाची सोय मुंबईकरांना उपलब्ध करून दिलेली होती. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांचे अत्यंत लाडके कायदेशीर सल्लागार अनिल परब हे परिवहन मंत्री होते, म्हणजे एसटीचे मंत्री होते. पण करोना काळामध्ये आपापल्या गावी जायचं होतं लोकांना, तरीही एसटी मिळायची मारामार झाली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अनिल परब परिवहन मंत्री झाले, एसटी मंत्री झाले, काय उपयोग. बाळासाहेबांचा जो प्रश्न आहे ना, काय उपयोग. माणूस मुख्यमंत्री होतो किंवा सत्ता हाती येतो, त्याची उपयुक्तता लोकांना वाटली पाहिजे, लोकांना आयुष्यात त्यामुळे दिलासा मिळाला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे एक मंत्री झाले, काय उपयोग. केलं काय, केलं काय. 5 वर्षानंतर त्याच वर्डी मतदारसंघामध्ये 50,000च्या फरकाने निवडून आलेला माणूस 6-7 हजाराच्या फरकाने कसं बस शेपटावर निभावलं तसा निवडून येतो. उद्धव ठाकरेंचं कृत्रिम नव्हे, आर्टिफिशियल नव्हे, ओरिजिनल उद्धव ठाकरे विषयी बाळासाहेबांचं पित्याचं जे असेसमेंट आहे, आकलन आहे. मला वाटते सुरेश नवले या माजी शिवसैनिक आमदाराने मंत्र्याने एक विधान केलं होतं की मनोहर जोशींना हटवून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं अशी मागणी बाळासाहेबांकडे करा, म्हणून उद्धव ठाकरे आम्हाला सुचवत होते. खरंच तसं झालं असतं तर बाळासाहेब काय म्हणाले असे, त्याला तो काय करणार आहे, होईल मुख्यमंत्री पण काय उपयोग. आज उबाठा शिवसेनेची दणाणून गेलेली आहे, धाबी दणाणलेली आहेत. त्याचं कारण हेच आहे की उद्धव ठाकरे कुठल्याही पदावर बसले, कितीही अधिकार त्यांच्या हाती आले, तरी काय उपयोग, काय उपयोग. ही जी क्लिप तुम्हाला ऐकवली ही ओरिजिनल आहे मित्रांनो. आणि याच्या आधारे किंवा बाळासाहेबांच्या पूर्वीच्या भाषणातून असले आधार शोधून जर उद्या भाजपने, एकनाथ शिंदेनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला तर उद्धव ठाकरेंना घरात सुद्धा कानात बोळे घालून बसावं लागेल, डोळे मिटून बसावं लागेल. कारण शेकड्यांनी त्यांच्यावरच
आरोप करणारे किंवा निंदा नालस्ती करणारे पित्याचे व्हिडिओ समोर येऊ शकतील. असो, मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.